भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। Hey, that's got it. ठीक है ना, डेमो वाले उसमें अलग अलग डेमो वाले एकत्र व्हा पहिला। इससे पहले कैसे सीक्वेंस पे करेंगे, अपना अपना ग्रुप के साथ कैसे खड़े थे किती लोक आहेत तुम्ही? त्याप्रमाणे राहा, समजलं? इंत्रीज मध्ये राहा, इंत्रीज इथे एक जण या, हो इथे एक जण या. आता गरम होईल ना, आणि इन कर ना, थोडी इन केली तर चालेल का? ओके. हो सर. check. check. अच्छा ऐका,
नवीन सूचना आलेल्या आहेत ऐका नंबर एक प्लॅटफॉर्म डायनेमिक कंपनी डायनेमिक खाली कदम चाल एक 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 दो एक ठिकाणी स्वागत करतो. आजचा कार्यक्रम टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन आणि नागरी संरक्षण दल बृहन्मुंबई यांच्या संयुक्त निमित्तानं मी सर्व मान्यवरांचे सर्व नागरिकांचे या ठिकाणी स्वागत करतो आहे. आता थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री नरसिंग यादव महाराष्ट्र टेबल केसरी आणि अर्जुन पुरस्कार विजेते जे अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण आहेत ते त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मान्यवरांचं आगमन प्रमुख नरसिंग यादव हॅलो कार्यक्रम आपण राष्ट्रगीत कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताने करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया जागेवर उभं राहायचं. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे छातीवरी घोरली अभिमानाची लेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निघला त्या घामाने निघला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही दंगलाही महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा
थोडं मागे आहे जरा. दादा बस कंपनी 3 दिन के बाद में दाने चलेगा दाने मुट काय आहे तुझं? तिथे संध्याकाळचं हां सकाळी करेल. ओके ओके धन्यवाद. विनंती करतो की त्याने कृपया प्रस्तावना करावी. आदरणीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि आयोजक देखील आदरणीय नरसिंग यादव सर, अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण मुंबई तथा उपायुक्त, त्याचबरोबर महाराष्ट्र ट्रिपल केसरी आणि विविध या कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या माहितीप्रमाणे 100हून अधिक पदकं प्राप्त केलेले आमचे अतिरिक्त नियंत्रक, त्याचबरोबर आदरणीय आदरणीय निकम सर, BSTचे ठाकरे साहेब, आदरणीय उपनियंत्रक सांगळे सर, हिंदुजा हॉस्पिटलचे तावडे साहेब, त्याचबरोबर आमचे क्षेत्ररक्षक अजित कारभारी सर, राष्ट्रपती पद विजेते, आणि सर्व उपमुख्य क्षेत्ररक्षक, सर्व विभागीय क्षेत्ररक्षक आणि माझे तमाम सगळे स्वयंसेवक बंधू भगिनी आणि या इथे उपस्थित झालेले सगळे या टिळकनगर वसाहतीमधील नागरिक. आजचा नागरी संरक्षण जागतिक नागरी संरक्षण दिन याची स्थापना 18 डिसेंबर 1990 साली 9वी जी असेंब्ली होती इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्सची, त्यामध्ये ती संपन्न झाली. आणि मुंबई शहरामध्ये 1996 सालापासून आपण असे प्रात्यक्षिक आणि डेमॉन्स्ट्रेशन करत आहोत, संचालन करत आहोत. तर अशा प्रकारे जागतिक नागरी संरक्षण दिनाचं औचित्य म्हणजे काय की आम्ही सगळेजण कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत. याची एक तयारी आणि याचं एक ठोस सरकारला आम्ही ह्या माध्यमातून आम्ही तयार आहोत याची मी ग्वाही देत असतो. ह्या प्रसंगी मी आपणास
सांगू इच्छितो की मुंबई नागरी संरक्षण दलातील विविध क्षेत्रामध्ये नागरी संरक्षण दलातील या माझ्या सगळ्या स्वयंसेवक मानसेवी या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. आणि एक सर आनंदाची बाब म्हणजे काय, जसं आमचं सर्वसामान्य नागरिकांसाठी जरी ट्रेनिंग असतं, त्याचबरोबर शालेय नागरिकांना देखील असतं आणि विद्यार्थीला देखील आम्ही कॉलेजमध्ये NCC आणि आता सध्या अभियांत्रिकी विभागासाठी जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आता नुकताच नागरी संरक्षणचं जे आमचं कॉलेज आहे आणि आमचे अतिरिक्त नियंत्रक यांच्या माध्यमातून नुकताच MOU साईन केला आणि आम्ही आता विद्यार्थ्यांना देखील अशा प्रकारचं आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. आणि हे ट्रेनिंग सर्वसामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी भरती व्हायला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो. आणि त्याला मी आव्हान व्यक्त करतो की माझे जे सगळे मानसेवी अधिकारी यांनी जास्तीत जास्त जे आपला आदरणीय अतिरिक्त आपल्याला काही लक्ष देतील ते आपण साध्य करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहाल. या आजच्या दिनी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आम्हाला जे अतिरिक्त नियंत्रण लाभलेत की ते सदैव एकदम निर्णय जे आहे ते तात्काळ घेतात, तर त्यांनी जे आमच्या नंतर उपयोगी जे निर्णय असेच घ्यावे या प्रसंगी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय आमदार साहेब देखील ते येणार होते पण काही कारणास्तव ते उशिरा येत आहेत, तर ते देखील एकदम कार्यकुशल आमदार या ठिकाणी आपल्याला लाभणार आहेत, तर त्यांचंही मार्गदर्शन लाभणार आहे. तर मी या ठिकाणी एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू. सरांनी एक बरोबर म्हटलेलं आहे की आपल्याला जे अतिरिक्त नियंत्रण लाभलेले आहेत, म्हणजे आपण नेहमी म्हणायचो की आम्हाला कोणतरी सेलिब्रिटी असेल ना तर आपलं नागरी संरक्षण दलाचा प्रचार करायला आपल्याला फार सोपं होईल. आपले अतिरिक्त नियंत्रक सेलिब्रिटी देखील आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील आहेत आणि आपल्या दलाचे अतिरिक्त नियंत्रक देखील आहेत. आणि त्यांनी मागच्या सभेमध्ये बरेच निर्णय जे घेतले ते स्वयंसेवकांच्या उपयोगाचे आणि नागरी संरक्षण दलाला पुढे देणारे घेतलेले आहेत. हे आपण याचा प्रत्यय आपल्याला येईलच त्याच्यामध्ये. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता मी मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती करतो. सर्वप्रथम आपले अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण श्री नरसिंह यादव यांचं स्वागत करण्याची विनंती मी आपले मुख्य क्षेत्ररक्षक श्रीयुत रवींद्र वाडेकर सरांना करतो. आपल्या अतिरिक्त नियंत्रक नरसिंह यादव सर आणि पत्नी मध्ये शिल्पी यादव या देखील त्यांचं स्वागत नागरी संरक्षण ब्युरोतर्फे करण्यात येत आहे. मिशनचे अध्यक्ष श्रीयुत निकम सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी आपले उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री मधु करतो. मुंबईचे मुख्य क्षेत्ररक्षक श्री रवींद्र वाडेकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी समन्वय व धोरण या पदावर महाराष्ट्र राज्य पदावर कार्यरत असलेले सांगळे सर तसेच उपनियंत्रक क्षेत्र 2 यांचं स्वागत करण्याची विनंती वाडेकर सरांना करतो की त्यांनी कृपया ठाकरे सर BST आपलंच युनिट आहे त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी मशीन करतो. उपमुख्य क्षेत्र 1 हे ठाकरे सरांचं स्वागत करतो. धन्यवाद सर. आपल्याला म्हणजे नेहमीच मदत करणार आहे, म्हणजे इथे सगळे जे मान्यवर आहेत हे आपल्याला नेहमीच मदत करणार आहेत. तरीसुद्धा एक औचित्य म्हणून मी हिंदुजा हॉस्पिटलचे तावडे साहेब आणि सावंत साहेब आपण दोघांनी एकत्र मी मधु सरांना विनंती. धन्यवाद तावडे साहेब. आदरणीय वरकडे साहेब ते HPCL मला वाटतं सेवानिवृत्त झाले आहेत. सॉरी सध्या आहेत, पण त्यांची एक आठवण म्हणजे आमचा हा नागरी संरक्षणाचं जे आमचं कार्य असतं ते HPCL कंपनी ही आम्हाला सदैव मदत करत असते. यापुढे त्यांनी मदत करत राहावी आम्हाला. मी सरांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. या ठिकाणी टिळकनगर वेलफेअर असोसिएशनचे श्री धुमाळे साहेब
ते धुमाळे साहेब यांना मी नागेश्वर सरांना विनंती करतो आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. त्याच विभागीय क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तो सगळ्यांना इथे बोलवणं शक्य नाही, म्हणून मी औपचारिकता म्हणून आपले माजी विभागीय क्षेत्ररक्षक श्री अजित कारभारी सर, म्हणजे ते आजही एकदम फिट, म्हणजे बघितल्यावरती परेडची आठवण, आणि त्यांचे सहकारी दुसरे आमचे अनिल पाटील सर, या दोघांनाही मी ते विनंती करतो की पहिलं अनिल पाटील सर त्यांना पुष्पगुच्छ देतील. फार जुनी जोडी आहे. सर मी धन्यवाद सत्कार करायचा आहे, आणि मी सरांना विनंती करेल की त्यांना त्यांची नुकतीच नागरी संरक्षण दलाची सल्लागार समितीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. तर मी सर तुम्ही हरकत सरांना पण आदरणीय पाटील सर यांची मुंबई नागरी संरक्षण दलाच्या सल्लागार समितीमध्ये त्यांची सदस्य म्हणून निवड झालेली आहे, म्हणजे ठीक आहे, आणि त्या आजीवन सदस्य म्हणून. त्याचबरोबर आपले सोनावणे सरांची देखील, अर्जुन सोनावणे, त्यांना मी बोलवले, ते आला पण ते मला वाटतं आजारी असल्यामुळे आले नसतील, तर त्यांची सल्लागार समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे, तर त्यांचंही आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया. थँक्यू. आता आपण नागरी संरक्षण दल जे काम करतं, जे प्रशिक्षण घेतलं जातं, ज्याच्यामध्ये आपण फायर फायटिंग, फर्स्ट एड, विमोचन, उंचावरून रेस्क्यू, कॅज्युअलिटी लोडिंग, अनलोडिंग, इमर्जन्सी लिफ्टिंग मेथड, ह्या सर्वांचं आपण एक ट्रेनिंग घेतो. त्या ट्रेनिंगच्या आपण नेहमी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो, आपण सराव करतो. तर आज या ठिकाणी आपण आपत्कालीन व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करणार आहोत पाहुण्यांच्या समोर. तर माझी सर्वांना विनंती की कृपया त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन प्रात्यक्षिक बघावी. तसं इथे जे नागरिक असतील त्या नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी भविष्यामध्ये सिव्हिल डिफेन्समध्ये हे प्रशिक्षण डेमो बघितल्यानंतर त्यांनी भरती होण्याचा देखील प्रयत्न करावा. तर आपत्कालीन व्यवस्थापन प्रात्यक्षिक सुरू करण्याची मी कमांडरला विनंती करतो. बाकीचे जे परेडची टीम आहे त्या लोकांनी बाजूला फॉलोइंग व्हायचं असेल. माझे सर सर्वांना फॉलोइंग करा, आणि मग डेमो पार्टीच्या समोर फक्त फॉलोइंग करायला सांगा. जी स्वतःचं रक्षण होईल, सोसायटीचं रक्षण होईल, आणि जे निर्माण होणारी जी दुर्घटना आहे त्याचं रूपांतर डिझास्टरमध्ये होणार नाही. जेव्हा आपण डिझास्टर म्हणतो याचा अर्थ त्या डिझास्टरवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. ते डिझास्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला इतर ज्या सेवा आहेत त्या ठिकाणी पोलीस असेल, फायर ब्रिगेड असेल, इतर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असेल, त्यांची गरज किंवा त्यांची मदत आपल्याला मागावं लागते, आणि त्यामुळे नंतरच त्यांच्या मदतीनंतरच आपण त्या दुर्घटनेवर नियंत्रण आणू शकतो. आपण जर आत्ताचं जे होणारं जर प्रात्यक्षिक जर व्यवस्थित पाहिलं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थितीच निर्माण होणार नाही, कारण आपण स्वतःचा बचावच आपण या ठिकाणी करणार आहे, आणि तो बचाव करता करता स्वरक्षण हे महत्त्वाचं असतं. नागरी संरक्षण दलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाठ्यक्रम घेतले जातात. प्राथमिक पाठ्यक्रम असतो, आणि नागरी संरक्षण दलामध्ये भरती होण्यासाठी सर्वसामान्य पात्रता आहे. तो सर्व म्हणजे प्राथमिक त्याचं पाठ्यक्रम झाला असलं पाहिजे, त्याचं वय वर्ष 18 पूर्ण असायला पाहिजे, तो भारतीय नागरिक असावा, आणि तो मनाने सक्षम असावा, आणि शरीराने देखील तो सुदृढ असावा. अशा काही बेसिक अटी आहेत. अशा बेसिक अटी असणारा कोणताही स्वयंसेवक किंवा कोणताही नागरी संरक्षण दलामध्ये भरती होऊ शकतो, आणि स्वतःचं रक्षण, त्याचबरोबर ज्यावेळेस एखादी दुर्घटना होईल त्यावेळेस दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी नक्कीच तयार होऊ शकतो. आपण म्हणतो की हे नागरी संरक्षण दल म्हणजेच बाय द पीपल फॉर द पीपल. हा एक संघटना आहे, म्हणजे लोकांचं संरक्षण करायचं कधी करायचं, ज्यावेळेस आपल्याला नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती होईल त्यावेळेस. आत्ताच्या ज्या घटनेचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत ज्या घटना झालेल्या आहेत किंवा नागरी संरक्षण दलाची जेव्हा संकल्पना साकारण्यात आली होती तर प्रामुख्याने त्या ठिकाणी वार होतं, म्हणजे युद्ध होतं. युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांनी कसा आसरा घेतला पाहिजे, आणि त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्याच्या सूचना गेल्या जातात. मग वेगवेगळे आपण नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या इशारा प्रणाली आहेत
म्हणजे हवाई हल्ल्याचा पांढरा संदेश, हवाई हल्ल्याचा पिवळा संदेश, हवाई हल्ल्याचा लाल संदेश आणि हवाई हल्ल्याचा हिरवा संदेश, असे 4 प्रकारचे संदेश असतात जे नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून शिकवले जातात. आणि त्या संदेशानुसार नागरी संरक्षणामध्ये प्रशिक्षण असलेले विविध जे वॉर्डन आहेत, चौकी क्षेत्ररक्षक आहेत, त्या आपापल्या एरियामध्ये असतात आणि ज्या ज्या वेळेस अशी दुर्घटना होती त्यावेळेस ते आपल्या चौकी क्षेत्रातून बाहेर येतात आणि सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करतात की तुम्हाला यावेळेस नक्की काय करायचं आहे, हा जो इशारा आहे कोणत्या प्रकारचा इशारा आहे आणि तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी आसरा घेऊ शकता. आपल्याला जर बघितलं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आता जर बघितलं हाय राईज बिल्डिंग आहेत, बऱ्याच मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, त्या ठिकाणी जर बघितलं सद्यस्थिती जर बघितली तर सर्व लोक आहेत हे सिक्युरिटीवर डिपेंड असतात आणि म्हणतात की आहे ना हमारा वॉचमॅन आहे ना, वही सब लोग कुछ देख लेता है. लेकिन तशी परिस्थिती नाही आहे, कारण 125 घरं असतात आणि त्या ठिकाणी एकच सिव्हिल वॉचमॅन असतो आणि तो सर्वांचं रक्षण करेल हे कदाचित अशक्य आहे. नागरी संरक्षण दिन हा जगामध्ये साजरा केला जातो आणि आपल्याला खरंच सांगायला अभिमान वाटतोय की टिळकनगर या ठिकाणी मुंबई सिव्हिल डिफेन्स तर्फे माननीय अतिरिक्त नियंत्रक नरसिंह यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ते स्वतः आहेत आणि त्यांच्या सहपत्नी ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ह्या अशा कार्यक्रमामध्ये टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन हे महत्त्वाची भूमिका नेहमीच बांधते सर. आणि मला सर सांगायला अभिमान वाटतो या बसलेल्या लोकांमध्ये जो 60 लोक असेल त्यांना आम्ही इथे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, स्वतः वकील आहेत, स्वतः ॲडव्होकेट नितीन निकम ह्यांनी पण आपलं ऑफिस बंद करून त्यांनी हे प्रशिक्षण घेतलं. म्हणजे ही खरी अभिमानाची गोष्ट आहे आणि अशीच लोक नागरी संरक्षण दलामध्ये भरती व्हावी जेणेकरून होणाऱ्या नुकसानाची तीव्रताही नक्कीच कमी होईल. आता जर ह्या वर्षाचं जर 2025चं जर आपण थीम बघितलं तर सिव्हिल डिफेन्स आणि गॅरंटी ऑफ सिक्युरिटी फॉर द पॉप्युलेशन, म्हणजे नागरिक संरक्षण दलामध्ये जर तुम्ही भरती झाला तर नक्कीच तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकतात. म्हणजे मॅक्झिमम पॉप्युलेशन म्हणजे आपल्या जर मुंबई शहराचा जर विचार केला तर उपलब्ध असलेले जे फायर स्टेशन आहेत, उपलब्ध असलेले यंत्रणा आहेत ते नक्कीच अपुरे पडणार आहेत. आपल्याकडे जे फायर स्टेशन आहेत ते नक्कीच अपुरे पडणार आहे आणि मुंबईचं ट्रॅफिक बघता ते कदाचित घटनास्थळावर वेळेवर पोहोचतील की नाही याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. मला वाटतं आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक बघणारच आहेत. मी विनंती करेन की आपले घटना नियंत्रण अधिकारी जर निळा टोपी घालून जर बघितलं असेल तर इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर म्हणतो ते येऊन आता ह्या ठिकाणी प्रात्यक्षिक सुरू करण्याची परवानगी घेणार आहे आणि माननीय अतिरिक्त नियंत्रक नरसिंह यादव साहेबांना विनंती करतो की त्यांनी ह्या प्रात्यक्षिकासाठी परवानगी द्यावी. ICO इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर येऊन माननीय अतिरिक्त नियंत्रक श्री नरसिंह यादव साहेब यांचं परवानगी घेत आहेत आणि या ठिकाणी डेमो सुरू करणार आहे. आपण या ठिकाणी इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर यांनी माननीय अतिरिक्त नियंत्रक श्री नरसिंह यादव साहेब यांचं या ठिकाणी परमिशन घेतलेलं आहे मॉकड्रिल सुरू करण्यासाठी आणि या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी आपण नागरी संरक्षण दलाचं मॉकड्रिल घेणार आहेत आणि या ठिकाणी आपण नक्कीच सांगणार आहे कुठले कुठले धोके असणार आहेत आणि त्या धोक्यामध्ये प्रत्येकाचं काय काम असेल, एक नागरिक म्हणून आपण काय काम करणार आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आपण जर एक नागरिक म्हणून नागरी संरक्षण दलामध्ये भरती झाला तर नक्कीच तुम्हाला समोर दिसणारा जो युनिफॉर्म आहे म्हणजे देशसेवा काय असेल तर नागरी संरक्षण दलामध्ये भरती व्हा आणि देशसेवा करा असं एक ब्रीदवाक्य आम्ही नेहमी म्हणतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की प्रत्येक एरियामध्ये मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड वाईज डिव्हिजन्स आहेत, प्रत्येक डिव्हिजनमध्ये एक डिव्हिजन ऑफिस आहे आणि त्या डिव्हिजनमध्ये ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही भरती होऊ शकतात. आता जर आपण बघितलं की आपण कुठे बाजारात जातो, कुठे आपण मोबाईलवर म्हणजे मग्न असतो, रस्ता देखील आपण बघत नाही. आपापल्या पद्धतीने आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहभागी असतो. कुठेतरी पेपरवाला पेपर वाटतोय, काही जे लोक आहेत ते काही सायकलने जात असतील, काही व्हेकलने जात असतील. आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहे की नक्की नागरी संरक्षण दल काय काम करतो आणि धोक्याची सूचना कधी येते आणि त्याने या ठिकाणी कधी काम करायला पाहिजे ह्याचा एक सिक्वेन्स आपण या ठिकाणी त्यावेळेस आपण कसं काम करणार. मला या ठिकाणी सांगायला असंही अभिमान वाटतो की या ठिकाणी हिंदुजा हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्स युनिट
त्याचप्रमाणे 108 ॲम्ब्युलन्स जी नेहमी तत्पर असते मदत करण्यासाठी डॉक्टर मुरानी म्हणून आहे, त्या या ठिकाणी सगळी व्यक्तीला कसं घेऊन जाण्यासाठी आपण त्यासाठी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. दैनंदिन या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी धोक्याची सूचना झालेली आहे आणि या ठिकाणी शत्रूचा हल्ला होणार आहे. आणि हा हल्ला होताना आपण जर बघितलं तर खाकी गणवेशामध्ये असलेले हे नागरी संरक्षण दलाचे 34 पोस्ट वाढून आहेत. दरम्यान या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे. ज्यावेळेस हवाई हल्ला होतो आणि धोक्याची सूचना देताना आपला जो सायरन आहे तो कमी जास्त आवाजात 2 मिनिटं वाजतो आणि जेणेकरून आणि त्याच वेळी सगळे जे पोस्ट वॉर्डन आहे चौकीवॉर्डन आहे त्यांनी लोकांना आसरा देण्यासाठी सांगितलेलं आहे. दरम्यानच्या काळात परत हवाई हल्ला होत आहे. ज्या वेळेस हवाई हल्ला होतो त्यावेळेस आपल्याला आसरा देणे गरजेचं आहे. प्रत्येक दुर्घटनेमध्ये आपल्यासाठी सुरक्षित स्थळ हे जेवढे तुम्ही खाली असाल, जेवढे तुम्ही वरच्या माळ्यापासून खालच्या माळ्यापर्यंत असाल आणि बेसमेंट वुड बी द वन ऑफ द बेस्ट शेल्टर. त्यामुळे तुम्हाला ओपन ग्राउंडमध्ये राहायचं नाही, तर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही आसरा घ्यायचा आहे. कमीत कमी फ्लोअरवर यायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही आसरा घ्यायचा. ज्यामुळे तुमचं निरीक्षण आग लागली तरी तुम्हाला खालच्या ठिकाणीच यायचं. जर आग लागते तर जीव हा जमिनीवर दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे आणि दुर्घटनेमध्ये बंबारमेंट होऊन गेलेलं आहे. आता सिग्नल हा भोंग्याच्या मार्फत दिला गेला आहे. मुंबईमध्ये 5 ठिकाणी जवळपास 300च्या आसपास भोंगे आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये 2 ते 3 सायरन्स आहेत आणि त्या सिग्नल या ठिकाणी दिला गेला आहे. दरम्यानच्या काळात ज्यावेळेस बंबारमेंट होतं त्यावेळेस लोक जखमी होतात आणि आसरा लोकांनी घेतलेला आहे. दरम्यानच्या काळात ज्यावेळेस बंबारमेंट होतं त्यावेळेस आपल्याला माहीत नाही की कुठल्या प्रकारचा बॉम्ब इथे झालेला आहे. बऱ्याच वेळा असं सस्पेक्ट केलं जातं की हा जो बॉम्ब हल्ला आहे हा कदाचित डर्टी बॉम्ब त्याच्यामध्ये एडिशन असू शकतं. तर आपण बघितलं इथे डोजीमीटरच्या सहाय्याने येल्लो कलरचं जे या ठिकाणी आहे. त्यामुळे अस्फोटित बॉम्ब आहे का, जो बॉम्ब फुटला नाही कदाचित तो नंतर फुटू शकतो, याची पण चाचणी या ठिकाणी केली जाते. आणि त्याचबरोबर जेणेकरून रेडिएशन जर असेल तर तिकडे मदत करणाऱ्या लोकांना त्याचा धोका होऊ शकतो. म्हणून डोजीमीटरच्या सहाय्याने या ठिकाणी रेडिएशन आहे की नाही याची चाचपणी केली जाते. ते एक रेस्क्यू पथक आहे ते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं आणि रेस्क्यू पार्टी आहे त्यांनी पूर्ण या ठिकाणी तिथे रेडिएशन आहे की नाही ह्याचं निरीक्षण केलेलं आहे. आणि आता ते चौकी क्षेत्राकडे जातं. हे चौकी क्षेत्र म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये वेगवेगळे चौकी क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये चौकी क्षेत्ररक्षक म्हणून एक अधिकारी असतो, तो त्याचा कंट्रोल घेतो आणि त्या ठिकाणाहून घटनेवर नियंत्रण ठेवलं जातं. दरम्यानच्या काळात जर आपण बघितलं जे हवाई हल्ल्याचा जेव्हा धोका झाला त्यावेळी प्रथम तर नागरी संरक्षण दलामध्ये प्रशिक्षित लोक आहेत. अशा लोकांच्या मार्फत सर्वसामान्य लोकांचं रक्षण केलं जातं. आता जर आपण बघितलं या ठिकाणी दरम्यानच्या काळात जेव्हा चौकी सुरक्षाला असं वाटतं की ह्या ठिकाणी मोठा धोका झालेला आहे आणि हा धोका टाळण्यासाठी इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसरची गरज आहे, म्हणून इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहे. दरम्यानच्या काळात आपण जर बघत असाल की आपल्या मंचाच्या उजव्या साईडला एक छोटीशी आग पण लागलेली आहे. आता ज्या वेळेस दुर्घटना होते त्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी हे देखील गरजेचं आहे. आपण जर बघितलं आग लागलेली आहे, आग विझवताना आगीचं डायरेक्शन देखील बघणं गरजेचं आहे. आग ज्या साईडला आहे त्याच्या साईडून तुम्ही आग विझू शकत नाही, तर आगीच्या डायरेक्शनमध्येच आग विझवली जाते जेणेकरून त्या आगीचा तुम्हाला धोका होणार नाही. नागरी संरक्षण दलामध्ये हेच शिकवलं जातं की स्वतःची सेफ्टी, सेल्फ सेफ्टी, टीम सेफ्टी अँड देन अदर सेफ्टी इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट.
मध्ये जर बघितले दरम्यानच्या काळात प्रथमचार पथक या ठिकाणी पाचारण केलं आहे. नागरी संरक्षणमध्ये प्रथमचार पथकामध्ये 4 माणसं असतात आणि त्यांना कॅज्युअलिटी कसं हँडल करायला पाहिजे, त्याला कसं लिफ्ट करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा जर दुर्घटना होते तर बऱ्याच लोकांना दुर्घटनेमध्ये कमी लागतं, पण कॅज्युअलिटीला जर आपण बरोबर हँडल नाही केलं तर त्याची दुर्घटना अधिक वाढते आणि कॅज्युअलिटीला जास्त दगा होते. बऱ्याच वेळेला कॅज्युअलिटीला उचलताना जनावरासारखं उचललं जातं. काही लोक 2 पाय आणि 2 हात पकडतात आणि उचलतात आणि त्याच्या पूर्ण स्पायनल कॉर्डला त्याचा इजा पोचते आणि त्याला डोक्याला लागलं असतं आणि स्पायनल कॉर्डला इजा झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलाइज करावं लागतं. त्यामुळे आपल्या नागरी संरक्षण दलाचं जर आपण प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला नक्कीच कळेल की ह्या प्रशिक्षणामार्फत एक सिस्टमॅटिक वे ऑफ ट्रेनिंग हा जो पार्ट आहे तो दिला. या ठिकाणी प्रथमचार पथक आहे. एक सिरियस कॅज्युअलिटी तिकडे आहे आणि त्या सिरियस कॅज्युअलिटीला हाताळण्यासाठी त्या ठिकाणी घटना नियंत्रण अधिकारी आणि इतर अधिकारी देखील त्या ठिकाणी पाचारण झालेलं आहे. नागरी संरक्षण जसं पुरुषांचं महिला पथक आहे तसंच महिलांचं देखील महिला फर्स्ट एड पार्टी असते आणि ते देखील या ठिकाणी घटनेवर नियंत्रण करण्याचं काम करतात. प्रत्येक दुर्घटनेमध्ये ज्या वेळेस दुर्घटना होते प्रत्येक छोटी छोटी गोष्ट महत्त्वाची असते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर जर तुम्हाला नियंत्रण ठेवलं तर घटनेचं रूपांतर मोठ्या आपत्तीमध्ये होणार नाही हे आपल्याला नक्कीच या ठिकाणी खात्री करू. या ठिकाणी त्यावेळेस आपण 3 हाताच्या बैठकीच्या मार्फत म्हणजे नागरी संरक्षण दलामध्ये 3 हाताची बैठक, 2 हाताची बैठक, पाठीवर घेणे, पाठीवर उलट घेणे, जेव्हा पोटावर जेव्हा वर्टिकल ऊन असते ते पाठीवर उलट घेतलं जातं. या ठिकाणी जर बघितलं तर एक सिस्टम इन आणि आउट म्हणतो की जेणेकरून जो कॅज्युअलिटी आहे ह्याला व्यवस्थितपणे हँडल केलं जातं. कारण जर व्यवस्थित हँडल नाही केलं तर तो कॅज्युअलिटीला जास्त दुखापत होईल आणि आपण इन आउट करत एक पाऊल घेत आपण त्या कॅज्युअलिटीला त्या ठिकाणी घेऊन जेव्हा दुर्घटना होते तेव्हा आपण कॅज्युअलिटी कलेक्टिंग पॉईंट, कॅज्युअलिटी लोडिंग पॉईंट असतं. कॅज्युअलिटी जखमी झालेल्या व्यक्ती आहेत, जखमी झालेल्या जे कोण नागरिक आहेत त्यांना कॅज्युअलिटी लोडिंग पॉईंटवर कलेक्टिंग पॉईंटवर आधी घेऊन गेलं जातं. त्या ठिकाणी ट्रेन डॉक्टर आणि ते योग्य असतील, ते जर सुरक्षित असतील तर त्यांना छोटासा प्रथमचा घेऊन घरी पाठवलं जातं किंवा त्यांची रवानगी हॉस्पिटलमध्ये केली जाते. दरम्यानच्या काळात आपण जर बघितलं पोस्टमॉर्टमच्याच बाजूला कॅज्युअलिटी कॅज्युअलिटी लोडिंग पॉईंट आहे. या ठिकाणी महिलांनी उत्कृष्ट कामे जोरदार टाळ्या मला वाटतं झाल्या पाहिजे. कारण घटना आपण अशी ॲक्च्युअल नॅचरल घटना नाही आहे त्यामुळे एवढं सिरियसनेस दिसत नाही आहे. तर हे जेव्हा दुर्घटना होईल तर नक्कीच आपल्याला कळेल. या ठिकाणी PD हिंदुजा हॉस्पिटलमार्फत प्रथमचार ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेले आहे. त्याचप्रमाणे 108 मार्फत देखील या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि ॲम्ब्युलन्स मार्फत आपण जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्याचं काम करणार आहे. 108 ॲम्ब्युलन्स सगळ्यांनाच माहीत असेल. ज्या वेळेस दुर्घटना होईल त्या वेळेस तुम्ही 108 ॲम्ब्युलन्सची मदत घेऊ शकता कोणत्याही स्थळी. हे सगळे ॲम्ब्युलन्स 108 ॲम्ब्युलन्स आहे प्रत्येक स्टेशनवर अवेलेबल आहेत आणि प्रत्येक वॉर्डच्या ठिकाणी डायरेक्शनमध्ये असावं जेणेकरून होणाऱ्या दुर्घटनेचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही आणि रासायनिक अग्निशमन उपकरण म्हणतो आपण फायर एक्सटिंग्विशर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. A टाईप, B टाईप, C टाईप आणि ABC टाईप आणि CO2 टाईप देखील असतं. बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं की कुठल्या प्रकारच्या आगीवर. या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये एक स्मॉदरिंग पद्धतीने म्हणजे आग विझवण्यासाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे
बघा, आग लागण्याची प्रामुख्याने 3 कारणं असतात. पुरेसे उष्णता, जळणारा पदार्थ आणि ऑक्सिजन. ज्यावेळेस आपण ऑक्सिजनचा पुरवठा बंद करतो, आग ही ऑटोमॅटिक विझवली जाते. त्याच पद्धतीने आता जर आपण बघितली, आग ही स्मॉदरिंग पद्धतीने म्हणजे आगीला लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा या ठिकाणी आपण बंद केला आणि आग ही विझवली जाते. ज्यावेळेस गृहिणी घरामध्ये काम करत असतात तेव्हा हाऊस फायर लागते. बऱ्याच वेळेला जेव्हा घरामध्ये आपण बघा, पुढे बघा एक पात्रशी याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी स्पॉदरिंग इफेक्ट होतो. ह्याचा उपयोग आपण आपल्या घरी करू शकता. ज्या पण या ठिकाणी उपस्थित गृहिणी आहेत, ज्या पण महिला आहेत या ठिकाणी, महिलांना विनंती आहे की ही पद्धत ज्यावेळेस तुम्ही एक घरी डाळीला फोडणी देता आणि त्यावेळेस कधी न कळत तुमच्या भांड्यामध्ये आग येते अचानक, कारण ऑइल गरम होतं, तेल गरम होतं आणि तुम्ही फोडणीचं पाणी टाकतं त्या ठिकाणी आगीचा भडका होतो. त्यावेळेस तुमच्या पायाखाली असतो जो पोता असतो तो पाण्यात भिजवायचा आणि अशा प्रकारचा जर प्रकार केला तर नक्कीच ही आग स्पॉदरिंग पद्धतीने विझवली जाईल. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी, कारण ह्या ठिकाणी बरंचसं सायमल्टेनियसली चालू आहे. ॲट अ टाइम various incidents are happening and people or volunteers are trying to control this incident with their skill which they have learned from the civil defense. So I am very happy that we have very होते आणि दुर्घटनेचा काय ट्रिगर आहे आणि दुर्घटना कधी संपते त्याचा व्यवस्थित ट्रिगर दिला जातो. दरम्यानच्या काळात एक मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर आपण त्या आगीवर कसे नियंत्रण करणार आहोत याचं देखील थोड्याच वेळात एक प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा, आगीचं डायरेक्शन बघा, हवा ही आपल्या उद्यानाच्या एकदम राईट साईडला, बाहेरच्या साईडला एंट्रीकडे जाते. यावेळी आग विझवणारे जे पद्धत आहे त्यावेळेस लोकांना अलर्ट करणं गरजेचं आहे. लोकांना अलर्ट करणं गरजेचं आहे, कारण फायर इटसेल्फ इज काय, फाइंड द फायर, इन्फॉर्म द फायर, रेस्टिंग फायर अँड एक्स्टिंग्विश द फायर. आणि जेव्हा व्हेरी गुड. इथे बघा एक सिरप पंप आहे. हा बघताना एकदम लहान वाटतो, पण ह्या सिरप पंपाच्या माध्यमातून जवळजवळ दुसऱ्या माळ्यापर्यंतच्या आगी आपण विझू शकतो. बघा, आग जोपर्यंत पूर्णपणे विझत नाही तोपर्यंत आग विझत. जेव्हा मटेरियल फायर असते त्या आगीच्या बुंद्यावर ह्या जे वॉटर टाईप फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा वापर या ठिकाणी केला जातो. जेव्हा ऑइल फायर असते तेव्हा वॉलवर, जेणेकरून जो फोम आहे तो ऑइलवर येईल आणि एक प्रकारचं स्मॉदरिंग इफेक्ट म्हणजे त्या ऑक्सिजनचा पुरवठा बंद होईल. ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात आगी लागतात त्यावेळी जळणारे पदार्थ हे आपण बाजूला करू शकतात. उदाहरणार्थ 10 खुर्च्या आहेत आणि त्यातल्या एका खुर्चीला आग लागली तर एक जळणारी खुर्ची बाजूला करायची आणि बाजूला नेऊन टाकू शकतात. किंवा राहिलेल्या 9 खुर्च्या आपण जर बाजूला केल्या तर आग ही त्या खुर्चीपुरतेच मर्यादित राहील, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आग विझवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे. आपण म्हणतो कुलिंग मेथड आहे, स्मॉदरिंग मेथड आहे आणि स्टार्वेशन आहे, जे आगीला उपासमार केलं जातं ही पद्धत आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ मेथड्स बाय विच यू कॅन एक्सटिंग्विश द फायर. मेन टाईम एक आपण नागरी संरक्षण दलाच्या पाठ्यक्रमामधून आपण उंचावरून विमोचन कसं करणार, म्हणजे कॅज्युअल्टीला जर उंचावरून जर आपल्याला विमोचन करायचं आहे तर कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो, कुठल्या प्रकारच्या गाठी मारल्या जातात. नागरी संरक्षण दलामध्ये प्राथमिक पाठ्यक्रम हे सर्वसामान्य लोकांसाठी सर्व वॉर्डमध्ये अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे नागरी संरक्षण दलामध्ये नागरी संरक्षण महाविद्यालय धोबी तलाव या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी नागरी संरक्षणचं सेंट्रल लेवलचं, नॅशनल लेवलचं देखील ट्रेनिंग सेंटर आहे. नागरी संरक्षण दलामध्ये भरती होणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकासाठी हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं. तुम्ही लोकल लेवल, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलचे प्रत्येक पाठ्यक्रम मोफत करू शकता. आणि बरेचसे स्वयंसेवक आहेत आमचे जे स्वतः प्रशिक्षण घेऊन मोठमोठ्या कारखान्यामध्ये, मोठमोठ्या इन्स्टॉलेशनच्या फायर ब्रिगेडमध्ये ते स्वतः भरती होऊन त्या ठिकाणी सेवा देखील देतात. या पूर्ण या ठिकाणी माननीय आमदार उशिरा येणार आहे. काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी उशीर झाला, पण माननीय आमदार मंगळजी कुडाळकर साहेब यांचा नेहमीच टिळक रेसिडेंट असोसिएशनवर वरद असतो आणि ते नेहमीच आम्हाला मदत करतात. या ठिकाणी श्री संजय कदम साहेब या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण
तर या ठिकाणी जर बघितलं असेल बघा चेअरनं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण हा व्यक्ती स्वयंसेवक आहे त्याची एक बेरीज म्हणजे इथं खाली येणं, उंचावरून खाली येणं, तशा प्रकारे बघा खुर्ची गाठ बांधलेली आहे आणि त्या खुर्ची गाठीने एकदा आरामात जशी माणूस बसतो एका खुर्चीमध्ये तशा पद्धतीने ही व्यक्ती वरून या ठिकाणी सोडलेली आहे. म्हणजे जी आग लागली असेल तर वरून आपण कसं विमोचन करू शकतो, बघा आरामात खुर्चीत बसल्यासारख्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा त्याला आणि पाठीमागे गोल लाईनचा सपोर्ट आहे, बिले दिलेला आहे, बिलेच्या माध्यमातून त्याला कंट्रोल खाली प्रथम जर पथक रेडी आहे त्या जखमी व्यक्तीला पकडण्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अशा प्रकारचं एक प्रात्यक्षिक ज्यावेळी दुर्घटना असेल त्यावेळी तुम्हाला नक्कीच समजेल की याची कशी तीव्रता असेल. या ठिकाणी आपण त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी आले आहे ॲम्ब्युलन्सच्या मार्फत त्या कॅज्युअल्टीला हॉस्पिटलमध्ये त्याची प्रशिक्षण झालेले जे स्वयंसेवक आहेत, मानसिक अधिकारी आहेत, यांनी हँड रेडिंगची देखील ट्रेनिंग घेतलेली आहे. कमिशनच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे आणि जे पण हँड रेडी आहेत ते लायसन्स होल्डर, कारण विदाउट लायसन्स वायरलेस. That is why I am very proud to say we have so many hand radio operators who are in real sense they are supporting in all types of disaster various parts of the state. चिपळूणचा पूर असो, सांगलीचा पूर असो, इर्षावाडी दुर्घटना असो, त्या ठिकाणी हँड रेडिओ जे नागरिक संरक्षण स्वयंसेवक अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. जोरदार टाळे झाले पाहिजे या ठिकाणी. कॅज्युअल्टीला परत आपण हिंदूच्या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत त्याची रवानगी ह्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. या ठिकाणी बघा समोरच्या बिल्डिंगमध्ये समजा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आग लागली असेल तर रॅपलिंगच्या सहाय्याने तुम्ही कसं खाली येऊ शकता, तर समोरच्या बिल्डिंगच्या छतावरून बिल्डिंग नंबर 22च्या छतावरून एक व्यक्ती बघा रॅपलिंगच्या सहाय्याने हार्नेस असतं, हार्नेसच्या सहाय्याने जीवन सुरक्षा गाठीचा सपोर्ट दिलेला आहे त्यांना, जेणेकरून एक महिला आहे, एक महिलाही एवढ्या उंचावरून खाली येऊ शकत नाही तर पुरुष येऊ शकते, तर पुरुष का येऊ नाही शकत. आपल्याकडे बरेचसे लहान स्वयंसेवक देखील आहेत. बरेच ह्या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी सहभागी झाले, तर सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी. आणि थोड्याच वेळामध्ये आपण हे जे प्रशिक्षण जे घेतलं त्या प्रशिक्षणाचा आपण कसा वापर करू शकतो. आम्ही नेहमी म्हणतो नागरी संरक्षणामध्ये नेहमी म्हणलं जातं टचवूड याच्यासाठी की जे काही शिकवलं जातं त्याचा देवाच्या कृपेने कधीच वापर करण्याचा वेळ येऊ नये, म्हणजेच कुठलीच दुर्घटना होऊ नये. आणि या दुर्घटनेमध्ये अशा प्रकारचा वापर म्हणजे आग लागू नये, जखमी होऊ नये किंवा कोणाला जास्त मार लागू नये, हीच संकल्पना असते. झाल्यानंतर प्रत्येक पार्टीमध्ये फर्स्ट एड पार्टी असेल तर फर्स्ट एड पार्टीचा फर्स्ट एड बॉक्स आहे, ट्रायंग्युलर बँडेज असतील, स्लिंग्स असतील किंवा इतर साहित्य आहेत. आणि विभाग किंवा फायर फायटिंग पथक आहे, फायर फायटिंगचं जे पथक आहे त्याच्याकडे फायर एक्सटिंग्विशर असतील किंवा त्यांना स्टिरअप पंप असतील. घटना नियंत्रण अधिकारी त्याच्या पथकामध्ये असणारे लोक, कारण मी म्हणलं सेल्फ म्हणजे स्वतःची सेफ्टी, तर पथकामध्ये लोकांना तर कुठली दुखापत झाली नाही आहे का, त्यांच्याकडे असणारे जे इक्विपमेंट्स आहेत, वेदर ऑल इक्विपमेंट्स आर इन सेफ कंडिशन, वेदर दे हॅव कलेक्टेड ऑल द इक्विपमेंट, कारण ह्याच्या पुढे होणारी दुर्घटनासाठी तयारी होणं देखील
गरजेचं आहे. सुरुवातीला जे पथकामध्ये आहेत त्यांनी उभं राहायचं आहे आणि मी जेव्हा सांगेन त्यावेळेस जे जे नागरी संरक्षण दलामध्ये भरती झालेले आहेत ते सर्व विभागीय क्षेत्ररक्षकापासून सगळ्यांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये हजर व्हायचं जेव्हा मी सांगेन त्यावेळेस. तोपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर यांना विनंती करतो लवकरात लवकर आपल्या घटनेचा अहवाल या ठिकाणी प्रस्तुत करायचा आहे. उपनियंत्रक डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ॲडिशनल कंट्रोल ऑफ सिव्हिल डिफेन्स श्री नरसिंह यादव साहेबांना रिपोर्ट देत आहेत. या ठिकाणी घटना नियंत्रण अधिकारी माननीय अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण दल बृहन्मुंबई यांना घटनेचा अहवाल देत आहेत. माननीय अतिरिक्त नियंत्रक हे स्वतः डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आहेत. ही इज अ DCP and he is having now taken over additional control of. Thank you sir. या ठिकाणी घटनेचा अहवाल देऊन घटना नियंत्रण अधिकारी आपल्या जागेवर गेलेला आहे. आता मी उपस्थित सर्व विभागीय क्षेत्ररक्षक स्वयंसेवक यांना विनंती करतो की आपण सावधान. सिव्हिल डिफेन्स शपथ के लिए तैयार. हाथ ऊपर. मी माननीय अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण दल यांना विनंती करतो की आपण शपथविधी करा. प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की मी भारताशी व कायद्याने प्रस्थापित झालेल्या भारतीय संघटनेशी इमानी व खराखुरा एकनिष्ठ राहील व माझ्या नागरिक संरक्षण दलाचे सोपवलेले कामे मी निष्ठापूर्वक प्रामाणिकपणे पार पाडीन. मी आज जागतिक नागरिक संरक्षण दिनी प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की आंतरराष्ट्रीय नागरिक संरक्षण संघटनेच्या समता बंधुत्व प्रेम आदर व एकता पंचशील तत्वाचा माझ्या वागणुकीत अंतर्भाव करीन व निष्काम रीतीने कार्य करीन. जय हिंद. घटना होईल त्यावेळेस नागरी संरक्षण दलाचा प्रत्येक स्वयंसेवक या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असेल अशी एक भावना ठेवून आपण या ठिकाणी शपथ केली. सिव्हिल डिफेन्स सावधान. सिव्हिल डिफेन्स विश्राम. तो आपण गुणगौरव म्हणजे ज्या ज्या लोकांनी ह्या संघटनेसाठी कारण ही संघटना जसं म्हणलं की नागरी संरक्षण म्हणजे नागरिकांनी नागरिकांसाठी स्थापन केलेली संघटना आहे. बाय द पीपल फॉर द पीपल ही एक संकल्पना घेऊन इथे उपस्थित असणारे प्रत्येक जण हे काही ना काहीतरी काम करतात आणि स्वतःचा वेळ देऊन देशसेवा करण्यासाठी या ठिकाणी तत्पर असतात आणि आम्हाला सांगायला खरंच अभिमान वाटतो. प्रत्येक स्वयंसेवकाबद्दल सगळ्यांना अभिमान आहे आणि मला सर इथे सांगायला अजून आनंद होतो आहे. आपले जे नवीन अतिरिक्त नियंत्रक साहेब आलेत सर तुमच्यामुळे नागरी संरक्षण दलाला आल्यापासून एक वेगळं वळण लागलेलंच आहे आणि सर स्वतः ऑलिम्पिक प्लेयर आहेत आणि केसरी 3 वेळा त्यांनी जिंकलेले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असं अतिरिक्त नियंत्रक होणे नाही आणि ही आम्हाला खरंच सर आम्हाला स्वतःला ब्लेसिंग वाटतं की तुम्ही या ठिकाणी तुमच्याबरोबर मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम देखील स्पोर्ट्समॅन आहेत त्या देखील रेसलर आहेत आणि सगळा कदाचित सर योग असेल तर कदाचित टिळकनगरमध्ये देखील आपण ती एक योग घडवून आणून टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर माध्यमाच्या ह्याच्यातून या ठिकाणी आपण थोड्याच वेळात जे पारितोषिक आहेत त्याचं या ठिकाणी एक मी नानोस्कर सरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणून जे काही सन्मानित आहेत त्यांचं या ठिकाणी अनाऊन्समेंट करा. बळीराम बैकरे सरांना मी विनंती करतो प्रशासकीय अधिकारी. धन्यवाद बैकरे सर तुम्ही नेहमीच आमच्या पाठीशी असतात. बरोबर सहाय्यक उपनियंत्रक श्री सुनील सीताराम मदके सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आणि
मातगे सर. त्यांनी त्यांचा सन्मान करावा. खेडमध्ये ग्राउंडवर म्हणा किंवा प्रशिक्षण म्हणा, म्हणजे टिळकनगरमध्ये 2 कोर्स घेतले सर, हेच प्रशिक्षण होते आणि हसतमुखत लोकांनी प्रशिक्षण घेतलं, त्यांची आठवण लोक अजूनही काढतायत. सहाय्यक उपनियंत्रक श्री प्रशांत महादेव कांबळे त्यांना विनंती करतो की कृपया पुढे यायचं. कांबळे सर धन्यवाद. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम कसं असायला पाहिजे, कसं चोख केलं पाहिजे ह्याचं एक उदाहरण प्रशांत कांबळे सर. सहाय्यक उपनियंत्रक श्री भूषण पागदरे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचं. पागदरे सर यायचं आहे. हे नागरिक सर्वेक्षण स्टाफ कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटर होते आणि आता असिस्टंट डेप्युटी कंट्रोल म्हणून ते काम करतात आणि हे सगळं ट्रेनर आहेत, हे सगळे गुरुजन आहेत, म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला तुमचा आदर करण्याचा मान आहे. मी आपले मुख्य क्षेत्ररक्षक श्री वाडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया काही जणांचा सन्मान करावा. श्री सचिन खेडेकर विभागीय क्षेत्ररक्षक. सचिन खेडेकर साधू शकता विभागीय क्षेत्ररक्षक. आणि बरेचसा चांगला सहभाग स्वयंसेवकापासून. टाळ्या जोरदार. धन्यवाद. श्री मोहम्मद करणारे विनंती करतो की कृपया त्यांनी सन्मानचिन्हाचा सन्मान करावा. श्री प्रकाश कोंडिबा माने हे प्राणी म्हणजे प्राण्यांना डिझास्टरमध्ये सर हँडल करतात. हे यांचा खास आहे. ज्यावेळेस आम्ही चिपळूणला होतो इर्शालवाडीमध्ये बरेचसे वाईल्ड ॲनिमलना हे थंड करायचं, म्हणजे यांच्याकडे अशी कला आहे की वाईल्ड ॲनिमल जेव्हा दुर्घटनेमध्ये ॲग्रेसिव्ह होतात हे त्यांना थंड करतं, म्हणजे त्यांचा देखील सहभाग असतो. डिझास्टरमध्ये वाईल्ड ॲनिमल अजून दुर्घटना होऊ शकते. ही इज हॅव्हिंग दॅट कॅलिबर. वी आर व्हेरी प्राऊड. वी आर व्हेरी वर्सटाईल members in civil defense who are really trained to handle different type of disaster. They are अजित पवार त्यांच्या वतीने स्वीकारतील. अजित पवार बोर्डे सर आज नाही आहेत, त्यांच्या वतीने बोराडे सर नाही आहेत, त्यांचा घरचा काहीतरी कार्यक्रम आहे. अजित पवार हॅम रेडिओ ऑपरेटर पण आहेत आणि M20 डिव्हिजनमधले ॲक्टिव्ह स्वयंसेवक आहेत. प्रत्येक डिझास्टरमध्ये असतात. पंढरीनाथ ताडगे विभाग क्षेत्ररक्षक. गवसमॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं. गवस मॅडम. ताडगे सर नाही आहेत, पण आजचं जे रॅपलिंगचं जे डेमो. मॅडम प्लीज लुक हियर. मॅडम नागरी संरक्षण दलामध्ये सगळेच स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे काम करतात आणि त्यांना आयोजित केल्या होत्या. त्याच्यामध्ये अंतिम विजेता आणि उपविजेता संघांना आपण सन्मानचिन्ह देणार आहोत. नियंत्रक यांना विनंती करतो की आपण प्रथमोपचार स्पर्धा अंतिम विजेता या संघाला आणि त्याचबरोबर त्या क्षेत्र 4 तर मी क्षेत्र 4चे उपमुख्य क्षेत्ररक्षक ते देखील त्या विभागीय क्षेत्ररक्षक या कोण होते स्पर्धेमध्ये या आपले स्वयंसेवक आहे. उत्स्फूर्तपणे डिझास्टरमध्ये देखील काम करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. अक्षरशः दुर्घटनेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. डॉक्टर निहाल, आय एम रिक्वेस्टिंग यू टू प्लीज कम फॉरवर्ड. प्लीज कम दिस साईड. ही इज फ्रॉम युनिव्हर्सिटी. विनंती करतो की प्रथमोपचार स्पर्धा 2025 उपविजेता संघ क्षेत्र 2 यादव सर जयकोल पथकात जे होते सगळे माहीमचे होते ना, सर्व जोर पुढे करतो की पुढचं जे भारताचे आपण दोघांनी मिळतात ते सांगायचं त्या पुढे घेतो आणि त्या स्पर्धेमध्ये जे एक्सपर्टीज असतात त्यांना आपण त्यांचा गुणगौरव या ठिकाणी हे दुर्घटनेच्या वेळेला एकदम छान पद्धतीने किंवा एक्सपर्टरित्या दुर्घटनेवर नियंत्रण ठेवू शकतो. धन्यवाद सर. सॉरी अग्निशमन पथकाची अग्निशमन स्पर्धा उपविजेता क्षेत्र 2 सर
side, please come this side. Thank you. ही मागच्या वर्षी घेण्यात आली होती. त्याच्या अंतिम विजय ते क्षेत्र 3 क्षेत्र 3चे सर्व विभागीय क्षेत्ररक्षक त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आणि मधु सर आपणही स्वतः यावं. JP, JP. वैसा मिलेगा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. यानंतर आपण प्रदीर्घ कालावधीनंतर सतत 3-4 वर्ष आपण प्रयत्न करत होतो की 26 जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी व्हायचो. आणि काय मला तर म्हणतोय की एक दुग्धशंकर होतं की सरांचं आगमन आमच्याकडे येणं आणि परेडमध्ये आम्ही सहभागी होणं म्हणजे ठीक आहे. कारण बऱ्याच अडचणी आल्या कारण त्या अडचणी मी बऱ्याच मी फेस करत होतो. पण सर जसे ऑलिम्पिक प्लेअर आहेत तसे ते पोलीस खात्यामध्ये देखील तेवढेच फेमस आहेत आणि त्यांचे मित्र बरेच आहेत. त्यांचा आम्हाला खूप फायदा झाला. इथे एक थोडासा प्रसंग सांगतो सर की आम्ही जे मिसकम्युनिकेशन झालेलं की आम्हाला 20 तारखेला बोलवतो आम्ही 23 तारखेला गेलो. पण आपले जे मित्र होते आदरणीय गावडे साहेब ते थोडेसे आमच्याशी भांडले सुरुवातीला. ज्यावेळी मी त्यांना तुमचं नाव सांगितलं मग ते शाळातच शांत झाले. अरे हा असे बोलले. थँक्यू सर त्याबद्दल. थोडंसं मी आपलंही ऋण व्यक्त करतो की ह्या ज्या स्पर्धेमध्ये म्हणजे 75 लोक ते सहभागी होते आणि रिझर्व होते. एकूण 108 लोक म्हणजे आमचे जे सहायक उमेदवार यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. आमचे अनिल पाटील सर आहेत यांनी या ठिकाणी खूप प्रचंड मेहनत घेतली. सगळ्यांना इथे प्रमाणपत्र देणं शक्य नाही. म्हणजे आपले प्रतिनिधी म्हणून मी त्या परेडचे जे मुख्य संचालन प्रमुख होते नागरी संवर्धनाचे श्री मधु कदम सर यांना विनंती करतो. मी सरांना विनंती करतो की आपण त्यांना प्रशिष्यपत्र देऊन सन्मानित करावं. सर आहे कामकाज मी सरांना पुन्हा विनंती करतो की आपण त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावं. सचिन राऊत आले का राऊत हे आजारी असताना देखील त्यांनी सर प्रचंड वेगवेगळ्या टॉयसी म्हणून तरी काम केलं. सचिन राऊत मला वाटतं या संचलन आपलं कसं होतं आणि सांगायला अभिमान वाटतो की 5 दिवस प्रॅक्टिस करून आपण आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या बरोबरीने परेड करू शकतो. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू ऑल. मी जरी घेतलं असेल प्रमाणपत्र आय एम रिअली प्राऊड द वे दे हॅव डन द प्रॅक्टिस. खरंच तुमच्याबद्दल टाळ्या वाजू तेवढं कमी. धन्यवाद. थँक्यू सर. वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निकम साहेब ह्यांना खरं तर भरपूर आवड आहे. म्हणजे सिव्हिल डिफेन्सचं प्रॅक्टिस चालू होतं आणि साहेब मध्ये मध्ये आपलं ऑफिस बंद करून इकडे येतात. ते राहतात समोरच्याच बिल्डिंगमध्ये. पण सर खरंच तुमच्या सहकार्य म्हणजे टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन. कांबळे साहेब जरा पुढे आपण उपाध्यक्ष आहेत तिकडे. सर एकदम सिंपल लोक आहेत आमच्या संघटनेमध्ये. त्यांना कुठल्या प्रकारचा सत्कार अभिमान मोठेपणा नको असतो. अध्यक्ष असो उपाध्यक्ष हे तुम्ही जर बघितलं तर आमच्या अध्यक्ष झाडाला पाणी घालताना देखील बघाल तुम्ही. आणि हे जे काय टिळकनगर बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं या ठिकाणी जी झाडं बरीचशी झाडं आम्ही जगवलेली आहेत या ठिकाणी. आणि या कार्यामध्ये आम्हाला आपले संजय कदम साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचाच नेहमी सहभाग असतो. माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर त्यांचं नाव नाही घेतलं तर म्हणजे हा कार्यक्रमाला त्यांचा सहभाग या ठिकाणी असतो आणि त्यांचे आशीर्वाद असतात. या ठिकाणी एक फायर स्टेशन आपण म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही रिक्वेस्ट केली आणि माननीय आमदारांनी त्या रिक्वेस्टला मान देऊन या ठिकाणी मिनी फायर स्टेशन त्यांच्या प्रयत्नाने केले आणि नागरी संरक्षण दलासाठी देखील म्हणाले की तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकता. तर या ठिकाणी मी ॲडव्होकेट नितीन निकम साहेबांना विनंती करतो की आपण आपले या ठिकाणी मतं व्यक्त करावे थोडक्यात. थँक्यू. सर्वप्रथम आज जागतिक नागरी संरक्षण दिन 16 या टिळकनगरमध्ये संपन्न होतो आहे. याचा टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने किंवा मला एक आमच्या सर्व टिळकनगरवासियांना एक रास्त अभिमान आहे. आणि त्या सोहळ्यासाठी या विभागाचे
अतिरिक्त नियंत्रक नरसिंग यादव साहेब सपत्नीक या ठिकाणी उभे आहेत. इनफॅक्ट आलेले आहेत. इनफॅक्ट या आपल्या सगळ्या टिळकनगर वासियांसाठी ही गर्वाची बाब आहे, कारण ते स्वतः एक महान खेळाडू आहेत, ऑलिम्पिक खेळाडू आहेत. त्यांनी 3 वेळा महाराष्ट्र केसरी. एक सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब होती जेव्हा आम्ही सर्वांना सर्क्युलेट केलं. खरोखर सर तुमच्यामुळे या नागरिक संरक्षण दलांमध्ये जे चैतन्य निर्माण झालं आहे आणि नागरिक संरक्षण दल हे टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आम्हाला आणखीन जास्त गर्व का आहे का या असोसिएशनचे सचिव श्रीयुत मधु कदम सर हे स्वतः या ठिकाणी सेक्रेटरी आहेत आणि गेली सातत्याने या ठिकाणी आपण ज्या इमारती तरी सांगितलं की 4 फोल्ड ही वसाहत आहे ती वाढ झालेली आहे. टोलेजंग इमारती झालेल्या आहेत आणि यामध्ये आपलं फायर ब्रिगेड असेल, पोलीस असेल किंवा इतर यंत्रणा असतील, पण त्याचबरोबर आपले नागरिकसुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. कारण का फर्स्ट रिस्पॉन्डंट जेव्हा एखादं डिझास्टर होतं कुठेतरी सुरुवात छोट्या याने होते. जर आपल्या प्रत्येक महिला भगिनी आपले सर्व नागरिक जर थोडंसं जरी एक बेसिक जर प्रशिक्षण असेल तर नक्कीच आपण आपला जीव वाचवू शकतो, दुसऱ्यांचा जीव वाचवू शकतो. मी एक भाग्यवान टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचा मला एक खरं भाग्याचा क्षण आहे. या ठिकाणी सातत्याने गेले 3 वर्ष या ठिकाणी आपण हे संचालन होतं आहे. आमची एक संकल्पना आहे की ह्या मोठं लोकमान्य टिळक क्रीडांगण आहे, जसं शिवाजी पार्कला संचालन होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी व्हावं. आणि नक्कीच आपल्या प्रयत्नातून या ठिकाणी आमचे आमदार मंगेशजी कुडाळकर नेहमीच सुद्धा आमच्या पाठीशी असतात. आजसुद्धा ते येणार होते, पण त्यांच्या एक वैयक्तिक कारण आहे, त्यांच्या मुलाचं लग्नाच्या गडबडीमध्ये ते आहेत, त्यामुळे त्या या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण त्यांनी निरोप आपले उपविभाग प्रमुख संजयजी कदम सर यांच्याकडे पाठवला आहे आणि ते नक्कीच याच ठिकाणी प्रयत्न करतील. म्हणजे परत एकदा आपल्या सगळ्या नागरिकांचं खरोखर आपल्या सगळ्या नागरिकांना एक सुवर्ण संधी आहे. एक नागरिक संरक्षण दल जसं सरांनी जी इत्थंभूत माहिती सांगितली, आपल्या प्रत्येक इमारतीमध्ये आपण टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी हे नागरिक संरक्षण दलाचं एक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 3 बॅचेस आपण जवळजवळ 70 इथले रहिवासी आहेत, आमचे सभासद आहेत, त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि जिथे कुठे पहिला कॉल फायर ब्रिगेडला जायच्या अगोदर आमच्या क्विक रिस्पॉन्स टीम आहे टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनची. फायर ब्रिगेडची टीम तिथे पोचायच्या अगोदर मला एक गर्व वाटतो की हे सर्व कमाल एक मधु कदम सर आहेत आणि तो एक टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचा भाग आहे. फायर ब्रिगेडची व्हॅन यायच्या अगोदर आमचे क्विक रिस्पॉन्स टीमचे काही सदस्य त्या ठिकाणी पोचतात आणि हे एक आपल्या सगळ्यांसाठी एक गर्वाची बाब आहे. मी या ठिकाणी जास्त न बोलता आपल्या टिळकनगरवासियांना किंवा आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छितो की हे खूप चांगलं एक मानवी सेवा आहे. खरं तर या ठिकाणी ह्या वर्षीची थीम आहे की एक गॅरंटी आहे, सिव्हिल डिफेन्स एक गॅरंटी आहे, सिक्युरिटी आहे आपल्या ज्या पॉप्युलेशनसाठी आणि ते सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना या नागरिक संरक्षण दिनाच्या जागतिक संरक्षण दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि नक्कीच याचा परिणाम नक्कीच टिळकनगर वासियांना बघायला मिळेल की जास्तीत जास्त या ठिकाणी स्वयंसेवक तयार होतील, ते प्रशिक्षण घेतील. जसे सरांनी सांगितलं की प्रशिक्षण घेण्यासाठी काही एक छोट्याशा अटी आहेत आणि आपण प्रत्येकाने जवळजवळ सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. एक स्वयंसेवी एक संस्था आहे, एक स्वतःहून पुढे येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून प्रत्येकाने यायला पाहिजे. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं सर आणि मला बोलण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे साहेब आपलेसुद्धा मी स्वतःचे आभारी आहेत. या ठिकाणी आमच्या विनंतीस मान ठेवून आमचे धुमाळे सर, संजय कदमजी, शाखा प्रमुख राजेश दामणकर, सगळे नियंत्रक, उपनियंत्रक, वाडेकर सर, मधुकर सर, आम्ही त्यांना विसरणार नाही कारण त्यांनी आमच्या 3 बॅचेस घेतलेले आहेत आणि जवळजवळ ज्या पद्धतीने ते शिकवतात ते खरोखरच एक प्रत्येकाच्या एक आनंदाने त्यांच्या कुठेही असं कंटाळा येत नाही की बाबा हे कुठली गाठ बांधायची आहे किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी काम करायला पाहिजे. आणि नक्कीच आपल्या सगळ्यांचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. माझी उपनियंत्रक हे कदम सर यांना विनंती करतो, हे सगळे आमचे गुरुवारी आहेत म्हणजे म्हणून आम्हाला ज्या वेळेस ते येतात त्यावेळेस त्यांना
म्हणजे गुरुना नेहमी म्हणतात ना, गुरु हे नेहमी वंदनीय असतात आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्हाला नक्कीच करावासा वाटतो. आणि वाटतं की आपले अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन निकम साहेब हे देखील रेसलर आहेत स्वतः आणि कोइन्सिडन्स आहे आज खरं म्हणलं तर ते पण मला वाटतं स्टेट लेवलपर्यंत पोहोचले होते. तर मी या ठिकाणी आपले ग्रेट म्हणू शकतो म्हणजे ग्रेट ऑलिम्पिक प्लेयर, ॲडिशनल कंट्रोलर, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस श्री नरसिंह यादव सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आज व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले विशेष सर्व अतिथीगण, ॲडव्होकेट कदम साहेब, त्यांची पूर्ण टीम आणि त्यांच्याप्रमाणे कार्यक्रमात सर्व उपनियंत्रक, नागरिक संरक्षण क्षेत्र 1, 2, 3 व 4, बृहन्मुंबई, सहायक उपनियंत्रक, वरिष्ठ सहायक उपनियंत्रक, मानसेवी अधिकारी श्री रवींद्र वाडेकर, मुख्य क्षेत्ररक्षक व चारही क्षेत्राचे मुख्य क्षेत्ररक्षक व इतर विभागाचे मानसेवी अधिकारी यांचे स्वागत मी करतो व आमचे विभाग प्रमुख श्री प्रभात कुमार, संचालक नागरिक संरक्षण राज्य हे पोलीस विभागाचे स्पोर्ट्स कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमास येऊ शकले नाही, तरी त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली आहे. आज दिनांक 1 मार्च 2025 हा जागतिक नागरिक संरक्षण दिन मोठा उत्साहाने जगभरात साजरा करण्यात येतो. नागरिक संरक्षण ही संघटनेची आवश्यकता असल्यास देशामध्ये भारत, पाकिस्तान, भारत, चीन या युद्धानंतर अस्तित्वात आली व केंद्र शासनाने नागरिक संरक्षण दलाचा कायदा करून 10 जुलै 1968 या वर्षी अंमलात आणला असून त्या कायद्यानुसार नागरिक संरक्षण दलाची बृहन्मुंबईसह 8 जिल्ह्यांमध्ये व्यापी वाढविण्यात आली आहे. सध्याच्या काळामध्ये युक्रेन, रशिया, इराण, इस्रायल या देशामध्ये युद्धामध्ये नागरिक संरक्षण दलाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तसेच नागरिक संरक्षण दल भक्कमपणे जनतेच्या पाठीमागे उभी आहे, म्हणून त्या देशातील नुकत्याच तीव्रता कमी झाली आहे. संबंध भारतामध्ये शांततेत काळामध्ये नागरिक संरक्षण दलाच्या मार्फत अनेक समाजसेवी कामे होत आहेत. नागरिक संरक्षण दलाची आपत्ती व्यवस्थापनाने महत्त्वाची भूमिका असून आपदा मित्र म्हणून बऱ्याच स्वयंसेवकांनी प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्रामध्ये नागरिक संरक्षण संघटनेच्या विशेषतः मुंबई शहरामध्ये नागरिक संरक्षण प्रशिक्षणावर भर देण्यात आला असून सन 2021 पासून 2024पर्यंत 2273 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण दिले असून एकूण 7766 कर्तव्य संख्या झाली आहे. बृहन्मुंबई शहरामध्ये ज्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र आवश्यक आहे त्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रास मान्यता दिली आहे. विशेषतः लालबाग राजा, माउंट मेरी, गौरी गणपती उत्सव या कामी स्वयंसेवकांनी मदतीचे काम केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत 500 स्वयंसेवकांनी नियुक्त करून 12 तास कर्तव्य केलं आहे. तसेच नर्सिंग फाउंडेशन व नर्सिंग संरक्षण दल, नागरिक संरक्षण दल याच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2025 रोजी कुस्ती सामन्यासाठी 200 स्वयंसेवक योगदान दिले. मला आनंद होत आहे की मागील 10 वर्षानंतर 26 जानेवारी 2025 रोजी एक नागरिक संरक्षण दलाची प्लाटून सहभागी होऊन उत्कृष्ट परेड शिवाजी पार्क येथे झाली. याबाबत माननीय संचालक साहेबांनीही अभिनंदन केलं आहे. नागरिक संरक्षण संघटनेचा बळकट व्हावी यासाठी मुख्य क्षेत्ररक्षक, उपमुख्य क्षेत्ररक्षक, मानसेवी निर्देशक ही पद भरण्यास आली असून विभागीय क्षेत्ररक्षक तत्काळ भरण्याबाबत सूचना देण्यात आला आहे. या चालू वर्षामध्ये 10,000 स्वयंसेवक निर्माण करायचे लक्ष्य दिले असून वेतनी निश्चित निर्देशक वर्ग कमी असला तरी मानसेवी निर्देशक यांच्या मार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात भर देण्यात येत आहे. स्वयंसेवकामध्ये काही अडचणीत असल्यास त्यांचा तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न असून व्हॉट्सअप ग्रुपवर भर देण्यात येत आहे. याबाबत मी स्वतः लक्ष देत आहे. नागरिक संरक्षण दलाची स्वयंसेवकाची नीती मूल्य उच्च दर्जाची असून संकटात काळे प्रथम प्रतिसाद म्हणून जैविक वित्तीय नुकसान कमी करण्याच्या मदत करतात. आपण वेळोवेळी मदत केली आहे. मानसेवी अधिकारी श्री रवींद्र वाडेकर, मुख्य क्षेत्ररक्षक, नागरिक संरक्षण दल बृहन्मुंबई तसेच सर्व उपक्षेत्ररक्षक या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. मी त्यांचे अभिनंदन करतो.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे इथे उपस्थित सर्व जणांचा मी आभार व्यक्त करतो. आणि येथे जे डेमो झाला, डेमोमध्ये खूप उत्तम पद्धतीचे आपले सिव्हिल डिफेन्सच्या स्वयंसेवकने डेमो दाखवला. मी सर्वांचे अभिनंदन करतो. आणि इथे उपस्थित सर्व जनतेला मी हे आवाहन करतो की सिव्हिल डिफेन्समध्ये भरती हो आणि देशासाठी सेवा करा. हे तुमच्या सर्वांची रिक्वेस्ट राहील. इथे जे लोकांनी हे डेमो पाहिला असेल त्यांना सिव्हिल डिफेन्सची महत्त्व समजली असेल मला असं वाटतं. तर आपण जास्तीत जास्त लोक सिव्हिल डिफेन्समध्ये या, जे करून आपण एक मोठा देशासाठी काय करू, मिळून एक काहीतरी मोठा एक उपक्रम करू. आणि या क्रमात सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जे ॲम्ब्युलन्स आहे 108 ॲम्ब्युलन्स आणि हिंदुजा, त्यांना मी विनंती करतो कृपया डॉक्टर नुरानी, कारण ते नेहमीच आपल्याला मदत करतात. 108 म्हणजे आणि शॉर्ट पिरियडमध्ये दे सपोर्ट अस ऑलवेज. सो आय वुड रिक्वेस्ट डॉक्टर नुरानी टू प्लीज कम फॉरवर्ड. 108 किंवा हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलचे जे कोण कर्मचारी असतील किंवा त्यांनी प्लीज पुढे यायचं आहे आपण, कारण आपला संजय कदमच्या राहू द्या. धन्यवाद धामणकर सर आणि चव्हाण साहेब, धन्यवाद. मी त्यांचा या ठिकाणी थँक्यू हिंदुजा हॉस्पिटल फॉर सपोर्टिंग अस फॉर दिस डेमॉन्स्ट्रेशन. आणि 108 ॲम्ब्युलन्स डॉक्टर मच विदिन अ शॉर्ट पिरियड यू हॅव कम हिअर. आणि माने साहेबांना देखील सांगा धन्यवाद की तुम्ही नेहमी आम्हाला सपोर्ट करता. गेल्या वर्षी पण होता. पुढे त्या साईडला जातो की जर त्या साईडला गेलो. पण कार्यक्रम संपलेला आहे. कोणी पण जागेवर हलू नका. आपण थोडं क्लोज व्हायचं आहे आणि एक आपण फोटो घेऊया, ग्रुप फोटो घेऊ. हां, मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांचा या ठिकाणी आभार मानू इच्छितो. हॅलो, सगळ्यांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनसाठी झालं पाहिजे, कारण हे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी अध्यक्ष श्री ॲडव्होकेट नितीन निकम साहेब आहेत, उपाध्यक्ष कांबळे सर आहेत, सहसचिव श्री राहुल सर आहेत या ठिकाणी, इतर सगळे पदाधिकारी. मला सांगायला मी देखील ह्या संघटनेचा सचिव आहे, त्याचबरोबर जयप्रकाश सर ह्या देखील संघटनेचे सर. तर त्यांनी आजचा जो काही पूर्ण मंडपपासून जो आहे तो एक्सपेन्स ह्या संघटनेमार्फत, कारण ही खरंच लोकांमध्ये ह्या प्रकारचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तो उद्देश ठेवून आपण पूर्ण याचा बंदोबस्त ह्या संघटनेमार्फत केलेला आहे. नितीन निकम सर, खरंच तुमचे मी म्हणजे घरचाच आहे, पण तुमचे नागरी संरक्षण दलातर्फे मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला माननीय आमदार काही कारणास्तव येऊ शकले नाही, परंतु या ठिकाणी संजय कदम साहेब आणि त्यांचे सहकारी इथे आले. संरक्षण दलामध्ये वेगळी हालचाल निर्माण झालेली आहे. सर, खरंच तुमचे या ठिकाणी धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. आणि आपण मॅडम आपले देखील धन्यवाद, आपण त्यांच्याबरोबर आहात. आणि मला देखील सांगाल म्हणजे म्हणतात ना की एका पार्टनरला एकामेकाची सपोर्ट असणं गरजेचं आहे. इफ देर इज नो सपोर्ट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू परफॉर्म. सो आय एम ऑल्सो प्राऊड, माय वाईफ इज देअर ऑल्सो, one of the volunteers. She was a part of demonstration and likewise. So it is always, and वाडेकर सरांच्या पण पत्नी या ठिकाणी आलेले. सर, आम्ही घरातल्या सगळ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, जेणेकरून आम्ही बाहेर असो तेव्हा आमचं घर. माय डॉटर इज ऑल्सो देअर, शी इज ऑल्सो डन द सिव्हिल डिफेन्स कोर्स. यू कॅन ऑल्सो जॉईन. याच्यामध्ये आपण म्हणजे मार्गदर्शनाखाली म्हणजे नागरी संरक्षण दलाची घोडदौड सुरू आहे. हा सगळ्यांचा मान आहे.
त्यानंतर या ठिकाणी उपनियंत्रक श्री सांगडे सर या ठिकाणी आलेत. सर विजय जाधव सर या ठिकाणी. सांगडे सर खरंच तुमचे धन्यवाद. सर पडद्यामागचे कलाकार असतात, बॅकग्राऊंडमध्ये डेमोन्स्ट्रेशन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करतात, त्यांचा नेहमी आम्हाला सहभाग. सगळ्यांनी जागेवर थांबायचं, कोणी जायचं नाही. हॅलो, आपल्याला फोटोग्राफ घ्यायचे आहेत. आणि पेस्तम सागर फोरमचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना फायरचा मोठा एक्सपिरियन्स आहे. ही इज अ इंटरनॅशनल फायर सेफ्टी ऑफिसर. ही वॉज इन गल्फ कंट्रीज, सो ही इज गायडन्स ऑलवेज देअर. त्यानंतर त्यांना आपण दिलं. पण मला सांगायला सर अभिमान करतो, सगळ्या थरातली लोक या ठिकाणी, सगळ्या उपनियंत्रक यांचा सहभाग. त्याचबरोबर जे स्वयंसेवक या ठिकाणी BSTचं फायर जे पार्टी आली, HPCL आणि रॅपलिंग करणारी जी टीम आहे शिखर ॲडव्हेंचर, ते कोण आहे का त्यांचं इथे कोण? शिखर ॲडव्हेंचर, कॅन यू जस्ट कम फॉरवर्ड प्लीज फास्ट. ॲडव्हेंचरला देखील या ठिकाणी आय व्हेरी थँकफुल टू देम ऑल्सो. आय एम रिअली हॅपी टू हॅम टीम ऑल्सो. त्याबद्दल सगळ्यांच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि न कळत जर कोणाचे आभार मानण्यास राहिले असेल तर त्याची या ठिकाणी क्षमा मागतो. आणि आपण एक ग्रुप फोटो घेऊया या ठिकाणी. आणि नंतर ह्या प्रत्येकासाठी स्नॅक्स, जे काही आपले स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी आपण स्नॅक्स आणि पाण्याचं अरेंजमेंट केलेलं आहे, तर स्नॅक्स घेऊनच आपण जायचं आहे. तत्पूर्वी आपण एक फोटोग्राफ घेऊया. सर थोडे मागे या तुम्ही. बोलला आहे, फोटो स्माइलिंग फेस